असं सगळ्यांसोबतच होतं की माझ्यासोबत माहिती नाही, पण मी रोज रात्री झोपताना ठरवते की सकाळी लवकर उठायचं. पण जेव्हा सकाळ होते तेव्हा उठूच वाटत नाही आणि मी लवकर उठतच नाही. पण काल असं झालं की मी ठरवून झोपले की सकाळी लवकर उठणार आणि तसंच मी सकाळी लवकर उठले. कारण महाशिवरात्री होती. मग सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे केली आणि दोघांचाही उपवास असल्यामुळे स्वयंपाकाचाही लोड नव्हता. त्याच्यामुळे मग सगळं कामं निवांत केली. मग साबुदाणा वगैरे बनवला कारण त्यांच्या टिफिनमध्ये द्यायचा होता. आणि सकाळी उठल्यामुळे खूप फ्रेश वाटत होतं, पण रोज उठावंच वाटत नाही. असं का होतं काय माहीत. आणि आता माझा स्वयंपाकही रेडी झाला होता, तर त्यांच्यासाठी मी ते टिफिन पॅक करत होते. तर त्यांना असं सगळं जे बनवलं होतं ते सगळं असं टिफिनमध्ये दिलं. हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज ना बहुतेक सगळ्याच बायकांचा जो उपवास असतो, तर माझाही उपवास आहे. आणि उपवासात मी काय काय बनवले तुम्हाला पुढे दाखवतेच. आणि सकाळी लवकर उठले, मग मस्त सगळी कामं आवरली आणि पटकन आवरल्यामुळे एवढं फ्रेश वाटतं यार. पॉझिटिव्ह वाईब मस्त. तर इथे बनवली साबुदाण्याची खिचडी, त्यासोबत दही आणि हे बटाट्याचे चिप्स आहेत आणि रताळे उकडलेले होते अंशूसाठी. तर मला काही जास्त आवडत नाही म्हणून थोडंसं मी रताळा खाणार आहे. त्याच्यानंतर मी रात्री खाण्यासाठी साबुदाण्याचे वडे बनवायला घेतले आणि साबुदाणा त्याच्यामध्ये बटाटा मिरची वगैरे टाकून आलं टाकून मस्त वडे बनवले आणि वडे एवढे भारी झाले होते ना, खूप भारी झाले होते. त्याच्यासोबत ही चटणी वगैरे मस्तच लागत होती. आता ना माझा पूर्ण स्वयंपाक झाला आहे. तर इथं बनवलेत साबुदाण्याचे वडे, ही आहे शेंगदाण्याची आमटी, भगर, दही आणि इथला एक वडा मॅडम खाते. अंशू काय खातीस? सगळं खाऊन झाल्यावर एवढा सगळा राडा आवरला. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.